आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, त्या मुलीने स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर संपलं ना माझ्यासाठी सगळं। आशू, काही संपलेलं नाही आणि 100% ती मुलगी काही स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही। म्हणजे अरे म्हणजे ती फक्त प्रेशर टाकायला हे सगळं करतेय। पण का, मी काय केलंय? अगं माझं काय चुकलंय? तुझं काही चुकलेलं नाही आशू, खरंच। मग पण आशू ऐक ना, हे बघ, त्या दिवशी त्या रात्री का जे काही घडलं असेल ना, का छोट्यातली छोटी गोष्ट आठवून बघ ना। आपल्याला थोडं जरी काही आठवलं ना तर खूप मदत होईल। अरे तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच आठवतंय मला। मी पडलो होतो तिथे आणि मी झोपलो होतो कदाचित। मला इतकी गाढ झोप लागली होती, का बेशुद्ध होतो मी, मला काही। एक मिनिट, तेच ती झोप का लागली, कशामुळे लागली? तू काही प्यायलं होतंस का? मी विस्की प्यायलो होतो, पण आता विस्कीत अधूनमधून पितच असतो मी। मग त्यांनी काही चढतेच असं नाहीये किंवा काहीच होत नाही बऱ्याचदा। आणि त्या दिवशी तर आपण अख्खी वाईनची बाटली पिली, काय मी बेशुद्ध पडलो होतो? मग तू काही असं खाल्लं होतंस का? काहीतरी तर आठव। नाही, मी काही खाल्लंही नव्हतं शिवा, काहीच नाही। मी काय यार। ठीक आहे आशू, आता मलाच काहीतरी करावं लागेल। पोलिसांच्या भरोशावर राहून नाही चालणार। आशुतोष देसाई हे नाव आहे त्या माणसाचं। त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे। शिवा, आशू उठला का ग? कसा आहे तो? हो उठला तो, त्याचा तापही गेलाय आता, पण या सगळ्याचं खूप टेन्शन घेतलंय त्याने। काही लोक ना पैशांसाठी काय वाटेल ते करतात। किती खालच्या थराला गेलीये ती लोक। त्यांना देवाचीही भीती नाहीये। मला काय वाटतंय, आपण त्या मुलीच्या मागे एखादा गुप्तहेर लावला तर म्हणजे त्यांनी मदतच होईल ना आपल्याला। नाही नको, अजिबात नको। बघितलं ना ती मुलगी कशी बोलत होती व्हिडिओमध्ये, किती कांगावा करत होती ती। नको, काहीतरी एकाचं दोन करून सांगेल। माझा विश्वास नाही त्या मुलीवर। आशुतोष देसाई हाय हाय, आशुतोष देसाई हाय हाय, आशुतोष देसाई हाय हाय। स्त्रीवर अन्याय करणारा देसाईचा धिक्कार असो, स्त्रीवर अन्याय करणारा देसाईचा धिक्कार असो। थांबा। हे बघा, मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना, माझ्या मुलाने काहीही केलेलं नाहीये। पोलीस तपास करतायत आणि त्याच्या विरुद्ध अजून एकही पुरावा मिळालेला नाहीये। तुम्हा दोघींना लाज नाही वाटत का? एका नराधमाला तुम्ही प्रोटेक्ट करताय। अहो पण तुम्ही आंबास येत आहे, बोलू दे त्यांना, तुम्ही बोला। तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? ती मुलगी एवढं ओढून सांगते तरी तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेताय। नक्की तुमचाच मुलगा आहे ना? अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा ना नसलेलाच बरा। असल्या मुलांमुळे समाज बिघडतोय। शिवा, अगं हे काय बोलतायत? आशू मुलगा आहे माझा, मी हे सगळं नाही ऐकून घेऊ शकत। हे बघा, तुम्हाला हे सगळं बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये। त्याच्या विरोधात काहीही मिळालेलं नाहीये अजून, तो सरळ मार्गाने चालणारा मुलगा आहे। मग कालच कसा मार्ग चुकला? का तिथे कोणी नव्हतं म्हणून त्याचा फायदा घेतला त्याने? तसंही आईच्या आणि बायकोच्या न कळत आपला मुलगा आपला नवरा काय करतोय माहिती नाही का? झालं तुमचं? ते कोणाला काही अजून बोलायचं आहे का? बोला अजून हवं तर, किंवा जे बोललात ते त्याने समाधान वाटलं का सगळ्यांना? हा, मग मी बोलू आता? ही आशुतोषची आई आणि मी त्याची बायको। त्याने आतापर्यंत एकदाही गैरवर्तन केलेलं नाही, याची साक्ष आम्ही दोघी आहोत। आणि एक आई म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या मुलावर मी काय संस्कार केलेत हे मला पूर्णपणे माहिती आहे, म्हणूनच मी इथे उभी आहे। अहो आशुतोषने
पुढाकार घेऊन आमच्या वस्तीत सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू केलेत मुलींसाठी. तुम्ही हवं तर तिथल्या मुलींना विचारू शकता की तो कसा आहे, तुम्हाला कळेल. मला सांगा, हे एवढं सगळं करणारा मुलगा असं करू शकतो का? अहो, सरळ आहे, त्याला फसवलंय कोणीतरी, त्याच्यावर खोटा आळ घेतलाय. आणि हे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करीन. आणि तसं नाही ना झालं तर मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, हा शब्द आहे माझा. हे बघा, पण जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही असाच मोर्चा घेऊन याल ना त्याच्या बाजूने? कारण काय, मुलींवर बायकांवर अत्याचार होतात त्याचं प्रमाणही खूप आहे. पण या सगळ्याचा फायदा घेणारे पण खूप लोक आहेत. त्यांचा बुरखा फाडायला पाहिजे आपण. तर तेव्हा पण तुम्ही सगळे याल ना? हो, नक्कीच येऊ. धन्यवाद, तुम्ही एवढं ऐकून घेतलं. येतो आम्ही. शिवा, हे बघ, आत्ता जे झालं ते भविष्यातही होऊ शकतं. पण हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. हे सगळं आपण करू. तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं. त्या बायकांशी बोललो आम्ही. त्यांना समजावणं खूप कठीण होतं, पण शिवाने छान समजावलं. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो खूप. माझ्यामुळे तुम्हाला हे असले टॉन्ट्स ऐकायला लागतात. माझ्यामुळे ते कंपनीचं नाव सगळं बर्बाद होत आहे. माझ्यामुळे आपल्या फॅमिलीची इज्जत जाते. कशाला मला अक्कल नाही, मी कशाला गेलो ती. ऐकून घे, ऐक ना. हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तू काहीही केलेलं नाहीयेस, मला माहिती आहे. अरे आशू, तुझी काहीही चूक नाहीये. आणि लोक काय नावं ठेवायला तयारच असतात. झालं तर माझ्यामुळेच ना. पण मी त्या क्लब मध्ये जायची काही गरजच नव्हती. उगाच गेलो पार्टीला. काय पार्टी? हे बघ, तुला कोणीतरी फसवलंय, मुद्दाम केलंय कोणीतरी हे. पण सगळे पुरावे माझ्याच अगेन्स्ट आहेत. आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे. शू, मी आहे ना, मी सगळे पुरावे आणीन. इतक्या सहज काहीच सोडून देणार नाही मी. आणि मला पूर्ण विश्वास आहे तू हे काहीही केलेलं नाहीयेस. ज्या कोणी हे केलंय ना त्याला तर मी शोधून काढीनच. तू काळजी नको करू. मी येते. शिवा, मी पण येतो सोबत. थांब. नाही काका, तुम्ही सगळ्यांसोबत थांबा, मी येते. आशू, हे बघ, तू धीर धर. हा, सगळं नीट होईल. मी तुला यातनं बाहेर काढणार. माझ्यावर विश्वास ठेव. मी येते. शिवा, नको जाऊ अगं. उगाच आशू, उगाच काहीतरी झालं. शिवा थांब. काय झालं सीता? शिवा, मला असं नाही वाटत की तू आता स्वतःहून काही करावंस. जे काय करायचंय ते पोलिसांना करू देत. तू आता आशूजवळ थांबणं जास्त गरजेचं आहे. सीताई, अहो, तुम्ही काल बघितलंत ना, पोलीस काहीच विश्वास ठेवत नाहीये. त्यांनी हा विश्वास ठेवलाय की हे सगळं आशूने केलंय. त्या मुलीला जाबही विचारत नाहीयेत ते.